गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. इथं मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तर हे गरम पाण्यामध्ये एकदम मऊसर असं आपण मोदकाला कसं पीठ मळतो अशा पद्धतीने मी तांदळाचं पीठ गरम पाण्यामध्ये मळून घेतलेलं आहे. आणि आज आपण बनवणार आहोत इडली आपण. इथं मी चाय बनवलेला आहे, ते दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे इडली आपणसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर नारळ बारीक करून घेतलेला आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते. आता आपण बघूया इडली आपण कसं करता घेते. इडलीचं भांडं घेतल्यावर मी तूप लावून घेतलेलं आहे. आता बघूया, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. हा शेवगा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ आपण भरणार आहोत. साऊथ इंडियन स्पेशल इडली आपण. हे तुम्ही नारळाच्या दुधासोबतही खाऊ शकतात किंवा खवलेला नारळ आहे ना त्याच्यावरती गूळ टाकूनही तुम्ही हे खाऊ शकता इडली आपण सोबत. तुम्हाला माझी रेसिपीज कशा वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हे बघा, हे अशा प्रकारे आपण आता इडली आपण बनवणार आहोत. एकदम सोप्या प्रकारे 10 ते 15 मिनिटात सहज हे बनवून तयार होते. ह्याला आता उकडण्यासाठी ठेवायचंय. एक 5 ते 6 मिनिटांमध्येच, 5 ते 6 मिनिटं नाही, 3 ते 4 मिनिटांमध्येच हे उकळून तयार होते. आपण इडली कसं हे करायला ठेवतो सेम त्याचाच हा पण प्रकार आहे. आता आपण ह्याला उकडण्यासाठी ठेवूया. इकडे आपलं पाणी पण गरम झालेलं आहे. तुमच्या साईज, तुम्हाला जशी साईज हवी आहे त्यानुसार तुम्ही हे बनवू शकता. इडली आपण छोट्या मोठ्या आकारामध्ये, तर मी मोठ्या साईजचे बनवलेले आहे. ते बघू शकता किती छान प्रकारे आपली इडली आपण बनवून झालेले आहे. आता आपण हे बॉईल करण्यासाठी ठेवूया. ते बघू शकता आपलं पाणी पण गरम आहे. त्याच्यामध्ये हे आपण ठेवलेलं आहे. ह्याला आपण झाकण लावूया. बघू शकता हे आपण 3 ते 4 मिनिटं मी बोलले ना, तर तेवढ्याच वेळामध्ये हे तुम्हाला मी दाखवते. तोपर्यंत इथं बघू शकता आपला चाय तयार आहे. दूधही गरम आहे. आणि मी ज्यूस बनवलाय सफरचंद आणि डाळिंबाचा, तोही मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं हे इडली आपण तयार झालेलं आहे. इथं बघू शकता खूप चांगल्या प्रकारे आपलं इथे इडली आपण तयार झालेलं आहे. ते बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कामाचे नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.